आम्ही दिडुळगाव साईट वरती राहतो, बांधकामावरती. मालक बी बांधकाम साईट वरतीच काम करतात, मी बी बांधकाम साईट वरती काम करते. माझी मुलगी समजा इथं 5वी ला शाळेमध्ये टाकली तर तिला घेत नव्हते ऍडमिशन. म्हणजे दाखला घ्यायला मागं पुढे बघत होते की बाबा तुम्ही साईटवर काम करता, तुम्हाला कसं तुम्ही 6 महिने इथं राहणार, 6 महिने तिकडे जाणार, तुमची मुलं कसे शिकणार, असे म्हणत होते. मग डोर स्टेपच्या मॅडमनी, सरनी, संस्थेवाले सर ते येत होते, त्यांनी सांगितलं की बाबा असं असं आहे, तुम्हाला समजा काही अडचणी आल्या तर तुम्ही डायरेक्ट आम्हाला, त्यांनी आम्हाला फोन नंबर ते दिला. डायरेक्ट ते म्हणले की बाबा तुम्ही आम्हाला फोन करा की तुम्हाला काही अडचणी आल्या. तर मग मी तिथे गेले. मग माझ्या मुलीचं ऍडमिशन त्यांनी घेतलं, म्हणजे दाखला घेतला त्यांनी, म्हणजे आधार कार्ड नव्हतं तरी पण घेतला. मग नंतर मला विचारलं त्यांनी की तुम्ही बाबा शिक्षण मित्र म्हणून काम करणार का? मी म्हणले हो सर करते. तर मग जसे मुलं म्हणजे लेबर कॅम्पवर जेवढे मुलं भेटले मला 2018-17 मध्ये, 2018-17 मध्ये माझ्या हातावरती म्हणलं तर 30-35 मुलांचा मी समजा दाखला केला. त्यावेळेस मला भरपूर अडचणी आल्या, तरी पण मला जेवढ्या अडचणी आल्या तेवढ्या मी सरांना, मॅडमला सांगितल्या. त्यांनी म्हणजे माझे जे मुश्किल आहे त्यांनी हे केली, म्हणजे सांगितलं मला की बाबा तुमच्या काय अटी आहे त्यांच्यात. मी त्यांना सांगितलं की बाबा त्यांना काही लागणार नाही, खाणं पिणं सगळं फ्रीमध्ये भेटते. लेबर कॅम्पचे जेवढे मुलं आहेत तेवढ्यांना बी दाखल केले. माझ्या हातावरती 30-35 मुलांचं ऍडमिशन झालं. आणि माझ्या मुलीचं जे मला अडचण होती आधार कार्डाची, ते डोर स्टेप कडून म्हणजे आधार कार्ड शिवाय त्यांचा दाखलाच होत नव्हता ना. मग डोर स्टेपच्या मॅडमनी, सरनी मला भरपूर मदत केली. आणि माझी इच्छा अशी आहे की मी जशी माझी मुलगी अडाणी नाही राहिली तसे दुसरे बी मुलं अडाणी नाही राहायला पाहिजे, त्यांनी बी शिकायला पाहिजे. म्हणून मी बी याच्या पुढे बी जिथं लेबर कॅम्पची मुलं दिसतील तिथं जाऊन मी त्यांची चौकशी घेणार, पालकांना सांगणार की बाबा तुम्हाला काहीही लागणार नाही, त्यांचं ऍडमिशन मी करू शकते. आणि आता बी मला आवड आहे की शिक्षण मित्र म्हणून मी काम करत.